पद्मश्री अशोक सराफ आणि त्यांना ज्या प्रकाराने उत्कृष्ट असा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड मिळाला त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी, त्यांच्याच पत्नी आणि कलाकार, अजून एक उत्कृष्ट कलाकार म्हणजेच निवेदिता सराफ, ते आपल्याबरोबर जुडलेले आहेत. मॅम, कॉंग्रॅच्युलेशन्स पूर्ण सराफ परिवार यांना. खूप मोठी गोष्ट आहे आज जेव्हा पद्मश्री हातात मिळतं. हे कुठे ना कुठे एक देशाने गौरव केलं, राष्ट्रपतींनी हे देऊन गौरव केला आहे. सर्वात पहिली प्रतिक्रिया तुमची? नाही, खरंच मला खूप अभिमान वाटतो. आणखीन आनंद होतो की बऱ्याच मला असं वाटतं की 8 वर्षांनी परत महाराष्ट्रात पद्मश्री आलेली आहे ॲक्टर्ससाठी. आहे का, यापूर्वी 8 वर्षापूर्वी नाना पाटेकरांना मिळाली होती आणि नंतर आता अशोकला मिळाली. तर युजली हास्य अभिनेत्यांबद्दल थोडंसं त्यांच्याकडे खूप सिरियसली बघितलं जात नाही, त्यांना सिरियसली घेतलं जात नाही. पण अशोक खूप नशीबवान आहेत, कारण ते फक्त कॉमेडी नाही तर त्यांनी चतुरस्त्र अभिनेते आपण म्हटलं पाहिजे. त्यांनी विलन पण केला आहे, हिरो पण केला आहे, सगळ्या भूमिका केल्या आहेत. आणि त्यासाठी आज त्यांना पद्मश्री त्यांच्या इतक्या वर्षांच्या त्यांच्या त्या मेहनतीसाठी त्यांना मिळाली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र भूषण हा एक महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार त्यांना मिळाला, संगीत नाटक अकादमीचा मिळाला. आणि आता रिसेंटली दीनानाथ मंगेशकर असे हे या 2 वर्षात पुरस्कार मिळाले. त्यासाठी मी खरंच खूप खूप आभारी आहे, एकतर आपल्या गव्हर्नमेंटची, निवड समितीची. कारण एखाद्या ॲक्टरला अशा रीतीने त्याचं गौरव होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं जरा आणखीन आधी मिळाली असते तरी चाललं असतं पण हेही नसे थोडके. आणि तो एक इतका अभिमानाचा क्षण असतो जेव्हा तुम्ही असे बसता आणि राष्ट्रपती त्यांना जेव्हा मेडल लावत होते आणि हातात ते पद्मश्री देत होते, त्या राष्ट्रपती भवनात बसून हा सोहळा बघणं एक कुटुंबीय म्हणून आमच्यासाठी खूप 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 मोठी अभिमानाची गोष्ट होती. आणि त्यांच्यामुळेच आम्हाला आज हे क्षण अनुभवता आले. नक्कीच मॅम, मी याच मुद्द्यावर येणार होते की हा खूप लॉंग अवेटेड होतं. इतके वर्ष कुठेच काही रेकग्निशन जे आहे मराठी फिल्म इंडस्ट्री किंवा ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाही येणं, आणि 8 वर्षानंतर हे येणं एक. आणि दुसरं, तुम्हाला काय वाटतं की तुम्ही पण एक कलाकार आहात, इंडस्ट्रीमधून आहात, काय असे चेंजेस होणं गरजेचं आहे, काय नेमकं डिफरन्सेस येणं गरजेचं आहे ज्याच्याने आता रेकग्निशन मिळायला पाहिजे? बिकॉज इट्स हाय टाईम की लोकांना त्यांच्या अनुभव एक्सपिरियन्ससाठी जे त्यांना पाहिजे ते मिळावं. सर्वप्रथम म्हणजे मला असं वाटतं ज्या फिल्म इंडस्ट्रीमधनं सर्वात जास्त कर भरला जातो आपल्या देशामध्ये, त्या फिल्म इंडस्ट्रीचा दर्जा मिळणं फार गरजेचं आहे. जे अजूनही एक भिजत घोंगडं पडलं आहे सरकार दरबारी, फिल्म इंडस्ट्रीला अजूनही इंडस्ट्रीचा दर्जा मिळालेला नाही आहे, जो मिळणं मला असं वाटतं फार गरजेचं आहे. ही आता पुढची स्टेप आहे ओव्हरऑल फिल्म इंडस्ट्रीबद्दल. आणखीन खरोखरच मी फार ऋणी आहे महाराष्ट्राच्या जनतेची की त्यांनी एवढं प्रेम अशोकना दिलं आणि अगदी अजूनही त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये खूप लोकांच्या मनामध्ये आदर आहे. आणि त्यासाठी खरंच, कारण अशोक नेहमी म्हणतात आज ते जे काही आहेत ते फक्त आणि फक्त त्यांच्या प्रेक्षकांमुळे. तर त्यांनाही मिळालेली पद्मश्री त्यांची एकट्याची नाही आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या प्रेक्षकांचाही तेवढाच सहभाग आहे. मॅम, आता मी जस्ट अशोक सरांचं जेव्हा इंटरव्ह्यू घेतलं, लोकांचे अशोक मामा, जगाचे अशोक मामा, त्यांचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांना श्रेयबद्दल विचारलं तर परिवाराचं नाव आलं. त्यांनी सांगितलं की कशा प्रकाराने परिवाराने त्यांना समजून घेतलं की हे इतकेच टाईम अवेलेबल आहे आणि हे तुम्ही पण कलाकार आहात, आय एम शुअर अंडरस्टँडिंग तितकी हे असेल. पण तुम्हाला काय वाटतं की अशी कोणती एक नोव्हेल क्वालिटी आहे अशोक सरांमध्ये ज्याच्यामुळे आज अशोक सराफ हे अशोक सराफ आहे? सर्वात म्हणजे त्यांचं डेडिकेशन, प्रचंड डेडिकेशन आहे त्यांचं त्यांच्या प्रोफेशनसाठी. आणि त्याच्यासाठी ते घेतात ते अविरत श्रम. आजसुद्धा रोज सकाळी उठून ते त्यांच्या वोकल कॉर्ड्सचं एक्सरसाइज करतात आणि त्यांचे ब्रीदिंग एक्सरसाइज करतात, अनुलोम विलोम आणि संबंध प्राणायाम वगैरे. ते इतकं गरजेचं आहे अभिनेता म्हणून त्यांच्यासाठी, कारण मुळात त्यांचं पिच थोडा हाय असल्यामुळे ऑलरेडीच वोकल कॉल्स जर अब्यूज इतक्या वर्षांच्या त्या यूजमुळे, तर तरीही ते ज्या रीतीने, आज ही 78 अँड ॲट दिस एज ज्या रीतीने अजूनही
एखादा सीन करताना, म्हणजे आता ते डेली सोप करतायत, अशोक मामा नावाची एक सिरियल करतायत कलर्स मराठीवरती, आणि त्याच्यामध्ये सुद्धा एका वाक्यासाठी किंवा एका सीनसाठी जाऊ देणं असं ते करत नाहीत. त्यासाठी सुद्धा ते झगडत असतात अजूनही, की हां आता हे काय डेली सोप आहे, ठीक आहे, हे काय एक असं अमुक नाटक आहे, आज काय असा ऑडियन्स आहे, असं नाही. 2 प्रेक्षक असतील तरीसुद्धा तेवढ्याच तीव्रतेने ते अभिनय करतील जितके 500 प्रेक्षकांसाठी ते करतील. त्याच्यामुळे त्यांचं जे डेडिकेशन आहे, त्यांची जी शिस्त आहे एक अभिनेता म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून, आणि त्यांचं ना सर्वात मला फार मोठा गुण वाटतो की आपण खूप अभिनेत्यांबद्दल ऐकतो की ते लोकांचे रोल कट करतात आणि ते स्वतःवरती कॅमेरा शिफ्ट करतात. अशोक हॅज नेवर एव्हर डन दॅट. इनफॅक्ट एखादा सीन असेल ज्याच्यामध्ये त्याला फक्त थोडासा सपोर्ट द्यायचा आहे, पण सीन तर दुसऱ्या अभिनेत्याचा आहे, तरीही ते तितक्याच स्ट्रॉंगली सपोर्ट करतील जितक्या स्ट्रॉंगली जो त्यांच्या अभिनयाचा सीन असेल, जिकडे त्यांचं फोरफ्रंटला अभिनय असेल अशा वेळेला. हे फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे आयुष्यात कधी त्यांच्यासमोर कोण अभिनेता आहे ह्यांनी ते कधी घाबरून गेले नाहीत, किंवा ह्यांनी कधी तो समोरचा अभिनेता कमी आहे असं त्यांनी कधी लेखलं नाही. त्याच्यामुळे ते स्वतःबरोबर दुसऱ्यांनाही घेऊन पुढे जातात. ते नेहमी त्यांना असं वाटतं की कुठलाही प्रोजेक्ट हा टीमवर्क आहे. हे एकट्याच्या नुसतं इंडिया जितना चाहिए, माझी बॅटिंग नाही, इंडिया जितना चाहिए. सो तो अख्खा प्रोजेक्ट ओव्हरऑल चांगला झाला पाहिजे ह्याच्याकडे त्यांचा कल असतो. आणि मला असं वाटतं फार रेअर आणि खूप मोठा गुण आहे हा त्यांच्यातला. मॅम, एक इंटरव्ह्यू झालेला रिसेंटली, तेव्हा जे आहे अशोक सरांनी सांगितलेलं की तुम्ही निवेदिता मॅमला विचारा की त्यांनी मला कसं हे शोधून काढलं किंवा काय हे झालं, मला ते मिळाली आहे तर हे त्यांना विचारावं की कसे हे जुळले मला. कारण की तुम्ही नोन आहात की एकमेकांना कसे यू आर अन आयडियल कपल इन फ्रंट ऑफ द वर्ल्ड. तर अशा वेळेस जेव्हा तुम्ही आलात तर नेमकं काय आणि कसं हे भेट जाणार आणि याचा मंत्र काय? अरे बापरे, असं काही नसतं. मला असं वाटतं की काय आहे, 2 वेगवेगळ्या घरात वाढलेली माणसं, आमच्या तर वयामध्ये पण अंतर आहे. तुमचे मतभेद होणं साहजिक आहे. म्हणजे एका आईच्या उदरातनं 2 भावंडं आली असतात, त्यांचं एकमेकांची पटत नाही. तर 2 वेगवेगळ्या घरांमध्ये वाढलेली 2 माणसं जेव्हा एकत्र येऊन घर करतात तेव्हा त्यांच्यात मतभेद होणं साहजिक आहे. म्हणजे इट इज एक्सपेक्टेड. इट्स नॉट पॉसिबल की सगळं बेड ऑफ रोजेस असेल आणि स्मूथली जाणार. The most important thing is that you feel की that relationship is worth it. कारण मला असं वाटत नाही कुठलंही मॅरेज वर्क्स ऑन इट्स ओन. यू हॅव टू मेक द मॅरेज वर्क. तरच ते लग्न वर्क होतं इतक्या वर्षांसाठी. आणि म्हणजे फॉरगेट अबाउट वेदर आय अग्री विथ इट और डोंट अग्री विथ इट और विमेन्स लेबर और वॉट एव्हर यू वॉन्ट टू कॉल, पण कुठल्याही यशस्वी लग्नासाठी स्त्रीला जास्त सॅक्रिफाईस करावं लागतं. अँड इट्स अ फॅक्ट विच आय फील यू शुड. म्हणजे तुम्ही ते करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. येस, अशी काही मॅरेजेस आहेत जिकडे स्त्री, जसं तर पोलीस ऑफिसरच आहे बाई खूप मोठी, किंवा खूप मोठी डॉक्टर आहे आणि नवरा तिकडे खूप सपोर्टिव्ह असतो, अशा पण आहेत ना, अशी पण मॅरेजेस आहेत. आय एम नॉट सेईंग इट्स ओनली वाईस वर्सा. पण जिकडे एखादा मनुष्य जास्त फोरफ्रंटला जाऊन काम करतोय तिकडे दुसऱ्याला सबमिसिव्ह भूमिकाच घ्यावी लागते, जे मी माझ्या मॅरेजमध्ये आय डिड दॅट. बिकॉज तसं जर तुम्ही केलं नाहीत तर इट डझंट वर्क असं मला वाटतं. म्हणजे हा माझा अनुभव आहे आणि माझं म्हणणं आहे. कदाचित कोणाला बरोबर वाटेल, चुकीचं वाटेल, वॉट एव्हर इट इज, पण तो डिसिजन तुम्हाला घ्यावा लागतो की इथे आत्ता मी कुठली भूमिका घेणार आहे. इफ आय एम गोइंग टू मला पूर्णतः त्या व्यक्तीच्या साठी सबमिट करणार आहे आणि पुढे जाणार आहे का काय करणार आहे, हे ज्याच्या त्याच्यावरती आहे. मॅम, एक इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची गोष्ट इंडस्ट्रीला घेऊन आपण बघतोय, इंडस्ट्री चेंज होती आहे. फिल्म इंडस्ट्री म्हणा किंवा ओव्हरऑल एंटरटेनमेंट इंडस्ट्री म्हणा. OTT प्लॅटफॉर्म्स आले आहेत, सिरीजचं वर्ल्ड आलं आहे. या सगळ्यांमध्ये मराठी फिल्म्स एक्झिस्ट होणं किंवा मराठी इंडस्ट्री, एंटरटेनमेंट इंडस्ट्री एक्झिस्ट होणं, काय नेमकं करायला पाहिजे आणि काय तुम्हाला वाटतं काय असं वर्क होतं आणि काय मराठी इंडस्ट्री किंवा ओव्हरऑल फिल्म इंडस्ट्री धोक्यात आहे का? धोक्यात आहे असं मला वाटत नाही. कारण आपण तसं बघायला गेलं आपली खूप कंटेंट ओरिएंटेड मराठी फिल्म्स आहेत. म्हणजे किती बघितलं तर तुम्ही ना बघा, हिंदी फिल्म्सचा कॉन्टेंट बघा आणि मराठी फिल्म्सचा कॉन्टेंट बघा, गुजराती फिल्म्सचा बघा आणि बघा, साऊथच्या तोडीस तोड आपल्याकडे कॉन्टेंट आहे. अनफॉर्च्युनेटली साऊथमध्ये सिनेमा चांगला असो वाईट असो, ते प्रेक्षक जाऊन सिनेमा बघतात आणि त्याला वर काढतात.
आपल्याकडे प्रेक्षक येत नाहीत सिनेमाकडे, मराठी प्रेक्षक. आय एम नॉट सेइंग की सगळेच सिनेमे उत्तम आहेत, पण माझं असं म्हणणं आहे की एक मराठी माणूस म्हणून बाहेर जाऊन नाटक बघणं आणि सिनेमा बघणं हे मला तसं वाटतं कर्तव्य आहे आपलं, जे केलं पाहिजे आणि ते मराठी प्रेक्षकांनी खूप करावं अशी माझी इच्छा आहे. म्हणजे काय म्हणू, अशी माझी पोटतिडकीची इच्छा आहे. मी असं म्हणत ते सगळेच सिनेमे चांगले आहेत, येस काही सिनेमे चांगलेही नाही आहेत, पण तुम्ही आज हिंदीच्या तुलनेला किंवा बाकीच्या सिनेमांच्या तुलनेकडे बघा. आपले मराठी सब्जेक्ट्स इतक्या कमी पैशात आपल्याला ते सिनेमे करावे लागतात. आपल्याकडे इतके कमी बजेट असतं आणि ते बजेट कमी कुठे होतं, टेक्नॉलॉजिकली आपण तेवढंच सगळं करतो. तुम्हाला बाकी पण तो सगळा जो खर्च दिवसाचा करायचा असतो तो तेवढाच करतो. आपण बजेट कमीत कुठे आणतो, आपण कमी दिवसात सिनेमा करायचा प्रयत्न करतो, जेणेकरून ओव्हरऑल बजेट कमी होईल. ॲक्टर्सना कमी पैसे दिले जातात, टेक्निशियन्सना कमी पैसे दिले जातात. या सगळ्या जेव्हा अडथळ्यांवरती मात करून मराठी सिनेमे प्रोड्युसर्स बनवतात आणि प्रेक्षकांपर्यंत आणतात, त्याच्या पाठीमागे प्रचंड मेहनत असते सगळ्यांचीच आणि खूप मोठा स्टेक असतो सगळ्यांचा. सो मला असंच म्हणायचं, मला साऊथच्या लोकांबद्दल ग्रेटनेस वाटतो, त्यांचा अभिमान वाटतो. आज तुम्ही बघा ना, किती साऊथचे सिनेमे आपण असे बघितलेत, ते काही फार मोठे ग्रेट नाही आहेत सब्जेक्ट वाईज, काय फार मोठे असं नाही की ते आउट ऑफ दिस वर्ल्ड आहे इच अँड एव्हरी सिनेमा. तरीसुद्धा त्यांचे प्रेक्षक घराबाहेर पडून त्यांच्या भाषेतले सिनेमे बघतात आणि जे करणं मराठी प्रेक्षकांसाठी फार गरजेचं आहे असं मला वाटतं. की प्लीज जा आणि सिनेमे बघा आणि मराठी इंडस्ट्रीला असंच जीवित ठेवा, कारण ते करणं प्रेक्षकांवरती अवलंबून आहे फक्त. नक्कीच. इनफॅक्ट मराठी प्रेक्षकांनी हे ऐकून घ्यावं, एका कलाकारच्या हृदयातून या गोष्टी आल्या आहेत. पण एक शेवटचं प्रश्न मॅम, तुम्हाला एक उत्कृष्ट नागरिक पुरस्कार सरांना मिळाला आहे. आज जेव्हा देशाने हे सन्मानित केलं आहे, आपण हेही बघतोय की जस्ट काही दिवसापूर्वी देश एक वेगळ्या एरामध्ये होता. 1971 नंतर ब्लॅकआउटसारख्या गोष्टी दिसलेल्या, ऑपरेशन सिंदूर झालं, भारत देशाने हे पुकारलं, या सगळ्या गोष्टी जे झाल्या त्या पाकिस्तान विरोधात झालं. आज आपण बघितलेलं की पाकिस्तानचे जे कलाकार आहेत ते खूप स्ट्रॉंगली येऊन त्यांनी गोरळ ओकलं किंवा वेगळ्या ज्या आहेत गोष्टी ते बाहेर काढल्या. मात्र भारताची जी इंडस्ट्री होती ती शांत होती. तुमचं याच्यावरती काय मत आहे? आणि ह्याला जोडून दुसरा प्रश्न की काय तुम्हाला वाटतं का पाकिस्तान कलाकारांना पूर्णपैकी बंदी आणवावी आणि एक स्ट्रॉंग मेसेज देणं गरजेचं आहे? येस, मला असं वाटत नाही आपली मराठी इंडस्ट्री किंवा आपल्या इंडस्ट्रीतले लोक गप्प बसले. इफ यू सी सोशल नेटवर्क मीडिया ऑन इंस्टाग्राम अँड ऑल, एव्हरीबडी रिस्पेक्टेड ऑपरेशन सिंदूर. एव्हरीबडी स्पोक हायली अबाउट द स्टेप दॅट अवर गव्हर्नमेंट हॅज टेकन फॉर द फर्स्ट टाईम. अतिशय स्ट्रॉंग स्टेप आपल्या गव्हर्नमेंटनी घेतली आणि त्यासाठी खरंच आपल्या पंतप्रधान मोदींना मी सगळ्या भारतीयांच्या तर्फे थँक्यू म्हणू इच्छिते, कारण खूप स्ट्रॉंगली आपण त्याला रिटॅलिएट केलं, जे करणं गरजेचं होतं. नुसत्या चर्चांनी हा सोडवण्याच्या गोष्टी नाही आहेत. आपण कितीही म्हटलं ना, असं एक असं ना, आपलं नेबर किंवा आपल्या घरातलं कोणीतरी एक असं असं ना, कितीही तुम्ही त्यांच्याशी चांगलं वागा, ते कुरापती काढतातच. तशी पाकिस्तानची अवस्था आहे. तुम्ही कितीही चांगलं वागा, आपण काय देत नाही त्यांना. आज त्यांचं पाणी आपल्यावर अवलंबून आहे, त्यांची इकॉनॉमी आपल्यावरती अवलंबून आहे, आज किती गोष्टी त्यांच्या भारत देशावरती अवलंबून आहेत, पण तरीसुद्धा द हँड दॅट फीड्स देम इज वॉट दे आर बायटिंग. आणि तरीसुद्धा जर त्यांना त्याविषयी काही वाटत नसेल, तरी कुरापती काढून धर्म विचारून तुम्ही गोळ्या घालून लोकांना मारत असाल, तर त्याला अतिशय स्ट्रॉंगलीच उत्तर दिलं गेलं पाहिजे. आणि मला अतिशय स्ट्रॉंगली वाटतं की एकाही पाकिस्तानी अभिनेत्याला सिनेमात घेतलं गेलं नाही पाहिजे, अनलेस अँड अंटिल. का जे गेलेत त्यांच्यापैकी कोणी जोपर्यंत तुमचं नाही तोपर्यंत तुम्ही रिॲक्ट करणार नाहीत का? सो मला असं अतिशय स्ट्रॉंगली वाटतं की आपण पाकिस्तानबरोबर रोटी बेटी, त्याचबरोबर क्रिकेट आणि अभिनय हा सुद्धा थांबवलंच पाहिजे. टिल देन द मेसेज विल नॉट गो. म्हणजे एका बाजूने आपण म्हणायचं हां ह्या लोकांनी आमच्या देशाशी वाईट केलं, असं केलं, दुसऱ्या बाजूने आपण त्यांच्या सगळ्या लोकांना येऊन जे अभिनेते गरळ ओकत आहेत त्यांनाच पिक्चर्समध्ये घ्यायचे आणि त्यांचे पिक्चर्स आपण चालवायचे. हे 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 कुठे बसतं, कुठल्या प्रिन्सिपल्समध्ये बसतं, मला नाही पटत. आणि मला असं वाटत नाही की राजकारण आणि आर्ट वेगळं आहे, मी असं मानत नाही. आपल्या प्रत्येक गोष्टीत राजकारण आहे. आपण सकाळी उठून जेव्हा टूथपेस्ट घेतो ब्रश करायला, त्याच्यावरती पण आपण टॅक्स भरतो. सो आपल्या प्रत्येक गोष्टीत राजकारण आहे ना, त्याच्यापासून आपण वेगळे कसे असू? असणारच नाही. हाऊ कॅन आर्ट वर्ल्ड बी डिफरंट फ्रॉम पॉलिटिक्स? एव्हरीथिंग पॉलिटिक्सशीच कनेक्टेड. आता आज आपण वोटिंग करतो म्हणजे आपण पॉलिटिक्सशी कनेक्टेड आहोत. वी वॉन्ट टू वोट राईट पीपल सो दॅट दे वूड लुक आफ्टर. आणि मला असं वाटतं सर्वात मोठा ऐरणीचा प्रश्न आणि फोर फ्रंटला शुड बी द
सुरक्षा तुमच्या देशाची. आणि आपण बघितलं तर आपल्या देशाची प्रत्येक सीमा व्हायलेटाईल आहे. प्रत्येक सीमेवरती आपल्या देशाचा प्रॉब्लेम आहे. अशा वेळेला केंद्रामध्ये स्ट्रॉंग सरकार असणं आणि स्ट्रॉंग निर्णय घेणारं सरकार असणं गरजेचं आहे, जे आत्ता आहे असं मला वाटतं. म्हणजे आय कम्प्लिटली रिस्पेक्ट दिस गव्हर्नमेंट अँड आय एम टोटली फॉर दिस गव्हर्नमेंट. आणि मला त्यामुळे खूप अभिमान वाटतो आज ऑपरेशन सिंदूरबद्दल. आणि ज्या रीतीने ज्या 2 आपल्या खूप एवढ्या स्ट्रॉंग सोल्जर बायका ज्या पुढे आल्या, मिसेस कुरेशी असतील किंवा या असतील, त्या दोघींनाही ज्या रीतीने स्पोक्सपर्सन म्हणून त्यांनी पुढे आणलं, तिथेच त्यांचं स्ट्रेंथ कळते. स्त्रीसाठी स्त्रीच्या पाठी उभे राहायची. आणि या ऑपरेशन सिंदूर हे नावं इतकं करेक्ट आहे आणि इतकं योग्य आहे आणि इतक्या योग्य रीतीने. तेव्हा मी या देशात नव्हतो. मी आता वाडाचिरेमध्ये माझ्या नाटकाच्या दौऱ्यावरती अमेरिकेत होते महिनाभर. आम्ही 27 दिवसांचा आमचा दौरा होता आणि 10 शोज आम्ही केले वेगवेगळ्या ठिकाणी. सो आम्ही फक्त न्यूज जे काही बघू त्याच्याशीच कनेक्टेड होतो. अदरवाईज खूप त्यामुळे त्रास होत होता की काय चाललं आहे तिकडे. आणि ज्या रीतीने इमिजिएटली ॲक्शन घेतली गेली, आय फील इट्स ग्रेट. म्हणजे एक नागरिक म्हणून मला त्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो आहे. आणि मला अतिशय स्ट्रॉंगली वाटतं की कुठल्याही पाकिस्तानी ॲक्टरला आपल्या सिनेमांमध्ये आपण घेता कामा नये, अनलेस अँड अनटिल द सिच्युएशन इज रिझॉल्व. अनलेस अँड अनटिल आपण जी बॉर्डर मान्य केलेली आहे ट्रीटीमध्ये, ज्याचा रिस्पेक्ट ते ठेवतील तिथपर्यंत. म्हणजे काय ना, त्यांना काश्मीरची आज काश्मीरमध्ये ज्या रीतीने टुरिझममुळे जे वर येत होते तिथे पण आज पैसा खेळू लागला होता. तिकडे पण आज स्थैर्य आणि सुखशांती येत होती. ते त्यांना नकोच आहे बेसिकली. पण त्याही बरोबर अत्यंत दुःखाची अशी गोष्ट होते की एवढा मोठा जो हल्ला आहे तो इंटरनल हेल्पशिवाय होणार नाही. त्यामुळे अजूनही हीच फार मोठी दुःखाची गोष्ट आहे, जी मला असं वाटतं आपल्या पूर्ण देशाला लागलेला शाप आहे. म्हणजे अगदी आपण पानिपतपासून बघत आलो आहे की आपल्याच लोकांचं केलेलं नुकसान आहे. अगदी झाशीच्या राणीच्यावरती होणारा वार असू दे वा कुठे असू देत, आपल्याच लोकांनी आपल्या लोकांवरती खूप वार केले. ते थांबलं पाहिजे असं मला वाटतं. बाकी बाहेरच्यांना तर थांबवाच, पण पहिल्यांदा ह्या गोष्टी, दिस काइंड ऑफ बिट्रेयल हॅज टू स्टॉप. नक्कीच. तर हा एक स्ट्रॉंग मेसेज जातो पाकिस्तानला की आता मात्र नुसतं जो पूर्णपैकी इनफॅक्ट भारत देश जे आहे ते पाकिस्तानला स्ट्रॉंग मेसेज देतो की आदर द्या आणि आदर घ्या. आणि ते नसणार तर तुम्हाला जे आता ज्या भाषेने भारत समजवायचा प्रयत्न करतोय त्याच भारताने. मला एकच म्हणावं असं वाटतं की आपल्या तुकाराम महाराजांनी म्हटलंय की नाठाळाचे माथी हाणू काठी. हा तुकाराम महाराजांच्या अभंगातली एक गोष्ट आपण पाळली पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. आणि अभिनय म्हणा किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्री म्हणा आणि त्याचबरोबर भारत म्हणा, देश म्हणा आणि देशाप्रती जो सन्मान आणि प्रेम म्हणा, यात जे आहे ते सगळं एकत्रच जातं. आणि म्हणून जेव्हा देशावरती संकट आहे तेव्हा सगळे अभिनय म्हणा किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्री एकत्रित येऊन पाकिस्तानचा विरोध करावा असं निवेदिता सराफ यांनी सांगितलं. इतकंच नव्हे तर त्यांनी हेही सांगितलं की कशा प्रकाराने आज जेव्हा त्यांच्या इनफॅक्ट अशोक सराफ सरांकडे जेव्हा आज इतका मोठा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड मिळाला आहे तर ते कशामुळे आले आहेत, त्यांच्यातले आतले गुण कोणते आहेत ज्याच्यामुळे आज जे ह्या लॉंग पेंडिंग अवॉर्ड आहे तर त्यांच्या हातात आलं. दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट जयप्रकाश बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी.